अमरावती शहरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। उन्हाच्या तीव्र झळांमुळे व्यापारी परिसरात असलेल्या एका किराणा आणि जडीबुटीच्या दुकानाच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असली तरी लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। ही घटना अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरात घडली। करवा अँड कंपनी या किराणा आणि जडीबुटीच्या दुकानाच्या गोडाऊन मध्ये रात्री अंदाजे 2 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। आग लागल्याचे लक्षात येता तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली। ट्रान्सपोर्ट नगर अग्निशमन केंद्रातून 2 गाड्या तर मुख्य कार्यालय वाळकट कंपाऊंड येथून 1 गाडी घटनास्थळी दाखल झाली। अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला। मात्र जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग लवकर नियंत्रणात आणली। या आगीत मोठ्या प्रमाणात जडीबुटी आणि किराणा माल जळून खाक झाला आहे। विशेष म्हणजे लाल मिरचीच्या पोत्यांना आग लागल्याने धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। सकाळपर्यंत दुकानामध्ये धुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत होते। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाहीत। पंचनामा झाल्यानंतरच नेमक्या नुकसानाचा अंदाज येणार आहे। ही घटना पुन्हा एकदा शहरातील अरुंद रस्ते आणि अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते। अशा व्यापारी भागांमध्ये अग्निशमन यंत्रणा, फायर अलार्म आणि आपत्कालीन मार्गाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे। तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे।